जय महाराष्ट्र मित्रांनो, मी गुलाबरावजी थोरात आपल्याला सूचना, विनंती, अपील करतो। मित्रांनो, मी राज्य माहिती आयोग यांच्याकडे अपील आणि तक्रारसुद्धा दाखल केल्या, परंतु ते राज्य माहिती आयोग विहित मुदतीत म्हणजे लवकरात लवकर त्याच्यावर सुनावण्या घेत नाहीत आणि खूप दिवस झालेत, अंदाजे वर्षाच्या पलीकडून निघून गेलेत, तरी राज्य माहिती आयोग माझ्या अपीलवर किंवा अर्जावर किंवा तक्रार अर्जावर सुनावणी घेत नाही, साधी नोटीसही काढत नाही। मला हा प्रश्न पडतो, जर हा राज्य माहिती आयोग वेळेवर जर माझ्या अपीलावर किंवा अर्जावर किंवा तक्रारीवर जर सुनावणी घेत नसेल, तर मी ज्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहितीची मागणी केलेली आहे त्याला काय अर्थ प्राप्त होईल। या संदर्भात मी माहितीचा अधिकार कायदा 2005 यांचा अभ्यास केला असता ह्यामध्ये मला असं कळून आलेलं आहे की राज्य माहिती आयोगाला विहित वेळेमध्ये ती अपील निकाली काढावी असं कोठेही कायद्याच्या तरतुदीत प्रावधान नसल्यामुळं राज्य माहिती आयोग ती वेळेत सुनावणी पूर्ण करत नाही व अपीलावर सुनावणी सुद्धा घेत नाही। मित्रांनो, जर या संदर्भामध्ये तुमच्याकडे जर काही महाराष्ट्र शासनाचे GR असतील किंवा मुख्य माहिती आयोगाचे शासन निर्णय असेल किंवा सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाचे तसे एखादं जर जजमेंट असेल, तर तुम्ही ते मला लवकरात लवकर माझ्या गुलाबरावजी थोरात @gmail.com या साईडवर अपलोड करू शकता, पाठवू शकता आणि माझ्यासमोर असलेली समस्या मला सोडवून देण्यास तुम्ही मदत करू शकता। ह्याकरिता मी तुम्हाला विनंती करतो, जर राज्य माहिती आयोग विहित मुदतीत त्यांनी सुनावणी पूर्ण करण्यात यावी या संदर्भात जर तुमच्याकडे शासकीय मुख्य माहिती आयुक्ताने किंवा सुप्रीम कोर्टाने किंवा उच्च न्यायालयाने एखादं जजमेंट केला असेल, तर त्याची माहिती मला लवकरात लवकर द्यावी आणि मी ज्या समस्येमध्ये अडकलेला आहे त्या समस्येतून मला मुक्त होण्यास तुम्ही मदत कराल अशी मी अपेक्षा करतो। जय संविधान, जय महाराष्ट्र।